मला बोर मॉडेल. मग आपण बोर मॉडेलने अनसर्टन्टी वापरलं नव्हतं, ड्युअल नेचर वापरलं नव्हतं, श्रोडिंगर इक्वेशनचा यूज केला नव्हता. मग आता नवीन रिफाईन मॉडेलचं नाव काय? क्वांटम मॉडेल. हे ऑर्बिटलला काय म्हणतं? ॲटॉमिक ऑर्बिटल. काय म्हणतं त्याला? काय म्हणतं? ॲटॉमिक ऑर्बिटल. आता पुढं ऑर्बिटल ऑर्बिटल म्हणायचं नाही. काय म्हणायचं? आता पुढे काय म्हणणार? ॲटॉमिक ऑर्बिटल. आणि मग ॲटॉमिक ऑर्बिटलचं डेफिनेशन काय? तर ह्या नवीन थिअरीनुसार ॲटॉमिक ऑर्बिटलचं डेफिनेशन आहे, इट इज अ 3 डायमेन्शनल स्पेस अराउंड द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या बाहेर एक जागा असते. न्यूक्लियसच्या बाहेर एक 3 डायमेन्शनल असणार आहे ना? असणार की नाही? आता इमॅजिन करा, रूम आहे, रूमच्या मध्ये हायड्रोजनचा ॲटम आहे, तर 3D जागा आहे ना तिथे, 3D स्पेस आहे ना. तर ऑर्बिटलला काय म्हणायचं? एक 3 डायमेन्शनल स्पेस असते न्यूक्लियसच्या बाहेर, जिथे प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन जास्त असते. तिथे इलेक्ट्रॉन सापडू शकतो, फिरतो फिरतो. असं अर्थ सारखा दिसत नाही, असू शकतो. कळताय? गप्पा करतायत का काय बोलतोय? रिपीट. हे वाक्य नीट जेईनं 3 वेळा विचारलंय. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ऑर्बिटल? ॲटॉमिक ऑर्बिटल काय आहे? न्यूक्लियसच्या बाहेर असं एक स्पेस असतं 3D मध्ये, की तिथे साय स्क्वेअरची व्हॅल्यू मॅक्झिमम असते. इथे कुठेतरी तो असणार, तो इथे असणार, तो इथे असणार, तो इथे असणार, तो इथे असणार, तो कुठे असणार? यस, काही रस्ता नाहीये की इलेक्ट्रॉन एका ट्रॅक मध्ये फिरतोय अर्थ सारखा. म्हणजे हे सन आहे आणि अर्थ आहे आणि अर्थ फिरतोय, असं हे नाहीये. एक रिजन आहे. रिजन समजतो ना? एवढा रिजन, यात इलेक्ट्रॉन कुठेही सापडणार. तो इथे सापडणार, तो इथे सापडणार, इथे सापडणार, इथे सापडणार, कुठेही सापडणार. सापडणार. करताय? त्या तेवढ्या सर्व हा जो एवढा रिजन आहे ना, इथे जो सापडतो इलेक्ट्रॉन, जिथे प्रोबॅबिलिटी जास्त आहे, त्याला म्हणतात ॲटॉमिक ऑर्बिटल. तो ट्रॅक नाहीये, एका ट्रॅक मध्ये सापडणार, पूर्ण जागा आहे. कळलं का? इकडे रे ओंकार, किती वाजलं रे? प्रश्न किती गेले? 5. मला उद्या स्टेटस पाहिजे, बरोबर? आणि मला रात्री 10:30 वाजेपर्यंत स्टेटस पाठव, काय करतोय हा? बरोबर. ते सर्व संपव बरं द्यायचं. हॅलो. हा, काय म्हणतोय? हॅलो. चला, तर मला सांगा, श्रोडिंगर इक्वेशन कळालं का? श्रोडिंगर इक्वेशन सांगतं की इलेक्ट्रॉन कुठे सापडू शकतो 3D मध्ये, आणि त्याचा उपयोग आपण कशासाठी केला? न्यूक्लियसच्या बाहेर इलेक्ट्रॉन शोधण्यासाठी. ही ती जागा आहे, ही ती 3D मध्ये स्पेस आहे, की इथे इलेक्ट्रॉन सापडणार. ह्या पूर्ण स्पेसला काय म्हणायचं? ॲटॉमिक ऑर्बिटल. कळालं? डोक्यात गेलं? जोपर्यंत ऑर्बिटल करणार नाही, तोपर्यंत केमिस्ट्री पुढची करणार नाही. समजतंय मी गप्पा काय करतोय? इलेक्ट्रॉन कुठे किती सापडतो? साय स्क्वेअर. साय स्क्वेअरची व्हॅल्यू जिथपर्यंत चांगली काउंट होते, त्या लोकेशनला म्हणायचं ऑर्बिटल. काय म्हणायचं? त्याचा एक ट्रॅक नाही आहे, असे मल्टिपल ट्रॅक्स आहेत. ते समजलं का? पूर्ण जागा आहे, न्यूक्लियसच्या भोवतीचा एक एरिया, जिथे इलेक्ट्रॉन सापडणार, त्या पूर्ण एरियाला म्हणायचं ऑर्बिटल. कळलं? आतापर्यंत कसं होतं? फर्स्ट ऑर्बिटल, सेकंड ऑर्बिटल, बरोबर की नाही? असं नाही. हे टोटल फर्स्ट ऑर्बिटल आणि न्यूक्लियस इथे कुठे सापड. ठीक आहे सर, हिस्ट्री ना ते सांगितलं ना, बोर मॉडेल हे झालं. काही ठिकाणी बोर मॉडेल ऍक्सेप्ट करतो ना हायड्रोजनसाठी. कोणासाठी? हायड्रोजनच्या वरती करतो का? काय ब्लॅकला? हायड्रोजन ऍटमच्या वरती आपण एका इलेक्ट्रॉनच्या वरती हायड्रोजन मॉडेल, बोर मॉडेल ऍक्सेप्ट करत. मग आपल्याकडे हायड्रोजन सोडून बाकी लिहिले नाही का? लाव लागेल ना. बरोबर. तर चला, नाव द्या. क्वांटम मेकॅनिकल मॉडेल दिलं. श्रोडिंगरचं इक्वेशन का लिहिलं होतं? आणि त्याच्यामध्ये लिहा साय स्क्वेअर काय असतो. सायची व्हॅल्यू घ्यायची, त्याचा स्क्वेअर करायचा आणि सांगायचं की
ही एक प्रोबॅबिलिटी आहे की जिथे इलेक्ट्रॉन सापडणार. लिहायचं लिहायचं. एनसीआरटीचे स्टेटमेंट ऍज युजल एक्झामला येतात. मध्ये कोणतेही असो, सर्व एक्झाम कोण कंडक्ट करतं? कोणी कंडक्ट करो, बेस कोणता असतो? एनसीआरटी. मला काय वाटतं युपीएससी मध्ये पेपर सेटर काय महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पुस्तक वापरतात काय? ईव्हीएस, एनसीआरटी. नेक्स्ट, ऍटॉमिक ऑर्बिटलचं प्रॉपर डेफिनेशन लिहायचं काय असतं? प्रत्येकाला झोपेतही कळालं पाहिजे ऍटॉमिक ऑर्बिटल काय असतं. ऍटमच्या न्यूक्लियसच्या भोवती एक स्पेस असतं, तिथे इलेक्ट्रॉन जास्त सापडू शकतो. त्या स्पेसला म्हणायचं ऍटॉमिक ऑर्बिटल. गुड. झालं का रे? एवढा वेळ लिहायला रे? फटाफट लिहायचं. त्याच्यात तर आपलं 40 मिनिटं संपून जातं. चला लवकर, चला घरी लिहा. नेक्स्ट, नेक्स्ट टॉपिक मार्क करायचा आहे क्वांटम नंबर्स. काय मार्क करायचं आहे? क्वांटम नंबर्स. चॅप्टर मधला प्रॅक्टिकल क्वेश्चन जो पेपरला आहे. पेपरला पहिला प्रश्न काय येणार? सीईटी लक्षात ठेवायचं. व्हॉट इज प्लस साय स्क्वेअर इज द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन इन स्पेस. atomic orbital, the region where electron finding probability is maximum. Correct? क्वांटम नंबर्स. चला क्वांटम नंबर्स मध्ये आज डेफिनेशन लिहून घ्या. चला राहू द्या, डेफिनेशन घरी वगैरे लिहा. चला इकडे लक्ष द्या. अ सेट ऑफ 4 नंबर्स. क्वांटम नंबर्स किती असतात? 4 असतात. हे नंबर्स असतात, नावातच आहे नंबर्स. हे सेट ऑफ 4 नंबर असतात. ते कम्प्लीट इन्फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन देतात. कशामध्ये? ऍटम मध्ये. एका ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन कुठे आहे, काय आहे, कसं आहे, त्याची सर्व इन्फॉर्मेशन कोण देतं? क्वांटम नंबर. म्हणजेच इलेक्ट्रॉनचा हा ऍड्रेस असतो. इलेक्ट्रॉनचा हा द नेमाडे क्लासचा ऍड्रेस. कसा कसा? इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये, संभाजीनगरमध्ये, देवानगरीमध्ये ऍड्रेस. बरोबर की नाही? तसं ऍटम मध्ये कुठे बसला इलेक्ट्रॉन हे सर्व इन्फॉर्मेशन कोण देतं? ते 4 नंबर देतात. यांना म्हणतात क्वांटम नंबर्स. काय म्हणतात? क्वांटमचा अर्थ समजून घ्यायचा. रिलेटेड टू ऍटम्स, रिलेटेड टू असे नंबर्स. ते काय बर्थ नंबर आहे का? बर्थ डेट नंबर वगैरे आहे ना? एज नंबर क्वांटम नंबर आहे ना. क्वांटमचा अर्थ तेच, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. कळलं काय? द नंबर रिस्पॉन्सिबल फॉर कम्प्लीट इन्फॉर्मेशन ऑफ इलेक्ट्रॉन इनसाइड दी ऍटम. चलो आपल्याकडे 4 क्वांटम नंबर असतात. तर फर्स्ट क्वांटम नंबर आहे, चला हे लिहा. डेफिनेशन लिहिता का? फटाफट लिहिणार का घरी लिहिणार? घरी. फर्स्ट क्वांटम नंबर आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. काय आहे? प्रिन्सिपलचं नाव. प्रिन्सिपल समजतं काय असतं? प्रिन्सिपल काय असतं? हे 2 शब्द कळतायत का? पीएल आणि पीएलई. काय फरक असतो? आमचा एक स्टुडंट होता, बेसिकली मी इंजिनिअरिंग कॉलेजला होतो. आमच्या एका क्लासमेटने लेटर लिहिलं होतं. कोणाला? प्रिन्सिपलला. आणि ते प्रिन्सिपलचं लक्ष या शब्दावरती असतंच. त्याने हे लिहिलं होतं. त्याने क्लासमध्ये येऊन दाखवलं होतं आम्हाला. हा कोण आहे म्हणे. याला प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल समजत नाही. समजला? हे कोणतं प्रिन्सिपल आहे? स्कूलचं प्रिन्सिपल, हेड ऑफ डिपार्टमेंट. 4 क्वांटम नंबरचा हेड हाच आहे. इंग्लिश यायला पाहिजे, हिंदी करतोय आपण. हे प्रिन्सिपल काय आहे? कोणत्या प्रिन्सिपलवरती मोटर चालतं? फॅनचं बेसिक प्रिन्सिपल काय? समजलं? ते प्रिन्सिपल वेगळं आणि हे हेड समथिंग. हा प्रिन्सिपाल आहे. तर हा प्रिन्सिपल नंबर आहे, म्हणजे हा हेड नंबर आहे. हा 4 क्वांटम नंबर सर्वात इम्पॉर्टंट नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर एन ने शो करतो. एन ऑलरेडी तुम्हाला 9वी 10वी शिकलात.
1 2 3 4 आणि त्याला KLMN आठवतंय का? 9वी 10वी शिकवलं तर काय शिकवलं तर हा एक न्यूक्लियस आहे. फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल हे तेच आहे. यालाच प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्याला जर प्रिन्सिपल क्वांटम 1 असेल त्याला के शेल म्हणतात, एल शेल म्हणतात, एम शेल म्हणतात. बरोबर. हा नंबर काय शो करतो? हा शेल शो करतो. हा काय करतो? शेल. ऍटम मध्ये शेल असतात का? असतात. ऍटम मध्ये काय असतात? शेल असतात. शेलचा जो नंबर असतो त्याला म्हणतात प्रिन्सिपल क्वांटम नंबर. शेल नाव असतात KLMN. बरोबर. काय असतं? KLMN. आता हे जे शेल नंबर असतात ह्याच्यामध्ये डायरेक्ट म्हणायचं तो प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. आणि तो काय यूज वगैरे आपण ते नंतर बघू. तुम्हाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणून एनर्जी काढता येतो ना. हा फॉर्म्युला बघा. एनर्जी ऑफ शेल. एनर्जी ऑफ शेल हे फॉर्म्युला आठवू का? N/H5 N2 स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे N2 स्क्वेअर? 2n स्क्वेअर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन अ शेल. क्लास 9 9वी शिकलात ना. पहिल्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 2 का? दुसऱ्या शेल मध्ये असं असतं ते. कोण सांगतं? 2n स्क्वेअर. फर्स्ट शेल मध्ये मोमेंटम काय असतं? सेकंड शेल मध्ये काय असतं? बोर. आठवलं का? बोरला आपल्याला काही गोष्टीला वापरावं लागतं. मग ते क्वांटम असेल काही असेल. बोरने सांगितलं H/2π. करेक्ट. बोरने सांगितलं 2n स्क्वेअर. करेक्ट. समजलं? म्हणजे ते इनकरेक्ट आहे ते आपण इनकरेक्ट यूज. बोरचे इनकरेक्ट काय होतं? इलेक्ट्रॉन एका ट्रॅक मध्ये फिरतो नाही. स्पेस मध्ये जागेमध्ये असतो. काय असतो? न्यूक्लियस पासून एक जागा असते ते कुठेही असतो. ते कळालं. एनर्जी काढली होती आपण शेलची. काढली होती ना. बोरचा फॉर्म्युला वापरतो. काय करतो? बोरचाच फॉर्म्युला. म्हणजे एन शिवाय निघतं का? एन शिवाय एनर्जी निघत नाही. एन शिवाय मोमेंटम निघत नाही. एन शिवाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स निघत नाही. त्यामुळे लक्षात ठेवायचं एन हा इम्पॉर्टंट नंबर आहे. एनर्जी काढायची आहे एन. त्याचं मोमेंटम काढायचं आहे एन. मोमेंटम म्हणजे पुन्हा ते मास इंटू वेलोसिटी. कोणतेही ऑब्जेक्ट फिरताना त्याला मोमेंटम असतं. मोमेंटम जास्त असेल तर काय? मी तुम्हाला बंदूकची गोळी मारून फेकली. मोमेंटम कमी आहे. गन में टाकली तर मराल ना. मोमेंटम जास्त आहे ना. मोमेंटम जास्त म्हणजे मरणार. मोमेंटम म्हणजे डिस्ट्रक्शन. मोमेंटम म्हणजे आता थर्माकोलचा बॉल जर बनवला मी आणि ते ट्रेनला लावला आणि तुम्हाला मारला काय होणार? काय नाही. व्हेलॉसिटी आहे पण मास नाही आहे. आणि जर मेटलचा लावला तर चुरा होणार ना. काय जास्त आहे? मास जास्त आहे. मोमेंटमचा अर्थ बस लक्षात घ्यायचा. एकतर मास जास्त असू शकतं किंवा व्हेलॉसिटी जास्त असू शकतं. मोमेंटम जास्त म्हटलं म्हणजे हात लावायचा. एकतर जोरात येत असणार. मास कमी असू शकतं किंवा मास कमी असेल. सॉरी स्पीड कमी असेल पण मास जास्त असेल तरी आपल्याला सोडणार नाही. मोमेंटमचा फिजिक्स मध्ये यूज असतो टू कॅल्क्युलेट डिस्ट्रक्शन. जेवढं जास्त मोमेंटम तेवढं जास्त डिस्ट्रक्शन. इम्पॅक्ट. काय? इम्पॅक्ट. B2 बॉम्बर नाव ऐकलंय? कोणाचे असतात? अमेरिका. B2 बॉम्बर कोणी बनवल्या? तुम्ही बघितलं का? त्याला प्लेनला लोड करण्यासाठी स्पेशल प्लेन लागतात. ते फक्त अमेरिकेकडेच आहे. अमेरिका त्या बॉम्बरला उचलू शकतं. इम्पॅक्ट करायचं ना खाली. तोडायचं आहे ना. फोडायचं आहे ना. मग दोन गोष्टी पाहिजे. स्पीड तर सर्वांची सारखी असते पण भैया B2 बॉम्बरचं मास एका प्लेनच्या रेंजमध्ये असतं. छोटा सुखोई प्लेन असतं ना त्याच्या रेंजच्या ऍव्हरेज मध्ये B2 बॉम्बर येतो. एवढा वेट मध्ये असतो. जेवढं वेट जास्त तेवढं मास इंटू मोमेंटम जास्त. जास्त खोल जाणार. ब्लास्ट मोठा करणार. कळलं? B2 बॉम्बर समजतात ना. कशासाठी असतात? B2 बॉम्बर माहिती ना. जमिनीत जातात. किती जातात? किती फूट आहे? 10 फूट. किती फूट येतात माहिती का ते? 15 20 30 फूट जमिनीत. आणि जमिनीत म्हणतो मी अशा ओपन स्पेस नाही. गोल जमीन. का? वेट जास्त आहे. वरतून सोडतात जातो खाली.
मोमेंटम लक्षात घ्यायचं, मोमेंटम वगैरे हे गोष्टी आल्या पाहिजेत. फॉर्म्युले एन नुसारच निघतात. तर पहिला प्रिन्सिपल क्वांटम नंबर कळाला. शेल म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ऍटमला शेल असतात, त्याला म्हणायचं प्रिन्सिपल क्वांटम नंबर. चला पुढचा नंबर जो पाहिजे नाही रे, ॲझिमुथल क्वांटम नंबर. पुढचा कोण आहे? ॲझिमुथल क्वांटम नंबर. ॲझिमुथल क्वांटम नंबरला अशा प्रकारे शो करतात. फॉर्म्युला बघा ॲझिमुथलचा, एन हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे. तर ॲझिमुथलचा फॉर्म्युला असतो n-1. काय असतो? n-1. चला काही हे गोष्ट लिहून टाका. प्रिन्सिपल क्वांटम नंबर जर n असेल तर ॲझिमुथल क्वांटम नंबर काय असतो? n-1. मधल्या नोट्स प्रॉपर लिहायच्या, फक्त शॉर्टकट आहे, फॉर्म्युला लिहा. कळलं? लिहिलं का? मग आता फर्स्ट प्रिन्सिपल क्वांटम नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, असू शकतो की नाही? फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल, फोर्थ शेल. मग या फर्स्ट शेल, ह्या फर्स्टचा ॲझिमुथल क्वांटम नंबर काय ना? 1-1, 0. काय ना? 0. 2 चा अर्थ काय आहे? प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे? 2. 2 च्या आधी एक असू शकतो ना, बरोबर की नाही? मग 2 आणि 1 म्हणजे काय? हा 1-1 0 आणि 2-1 1. थर्ड शेल आहे, बरोबर. मध्ये 2 तर असणार ना शेल. अडा तिसरी आली असतील ना. मग पहिल्या शेल मध्ये ॲझिमुथल क्वांटम नंबर एल ने शो करतात. कशाने? एल ने. 0, 1, 2. 4 ला 0, 1, 2, 3. कळतंय का? मग जेव्हा डोकं लावा तर नाही, फर्स्ट शेल असेल तेव्हा फक्त एकच शेल असते आणि पहिल्या शेल मध्ये एल ची व्हॅल्यू, ॲझिमुथल क्वांटम नंबरची व्हॅल्यू 0 असते. आणि ॲझिमुथल क्वांटम नंबर काय शो करतो? ह्या शेल मधलं सबशेल. ही काय आहे? शेल. ही काय आहे? सबशेल. तर पहिल्या शेल मध्ये फक्त एकच सबशेल असते, एकच कंपार्टमेंट असतो. महाराष्ट्र चालून सांगणार नाही, महाराष्ट्रात संभाजीनगर असतो. तर महाराष्ट्रात लेटर देऊन टाकलं नेमाडे क्लास महाराष्ट्र, तो कुठे फिरणार? नाशिकला जाऊ शकतो, पुण्याला जाऊ शकतो, संभाजीनगर जाऊ शकतो, सांगावं लागेल ना संभाजीनगर. तर सबशेल ॲझिमुथल क्वांटम नंबर काय सांगतो? मेन सबशेल मध्ये किती सबशेल आहेत, बरोबर. आता सेकंड नंबरची शेल, तिचा n=2 असतो. काय असतो? 2 असतो, बरोबर की नाही? त्या 2 चं मिनिंग आहे की तिथे भैया 1 असेलच. डायरेक्ट सेकंड शेल कशी काय येणार? 1 तर आहे की नाही? 1 चा सबशेल 0 असणार. पण भैया 2 आहे ना, 2 मध्ये काय असतं? अजून n-1 किती असतं? 2 व्हॅल्यू होते. किती ते? तिथे 1 येतो. काय तो? 1. चला, कळालं का नाही कळालं? हे बघा n=1, 2, 3, 4 हे कळालं. पहिल्या शेल मध्ये n ची व्हॅल्यू काय येते? 0. दुसऱ्या शेल मध्ये काय येते? 1. तिसऱ्या शेल मध्ये 2. तिसऱ्या शेल मध्ये 4. चौथ्या शेल मध्ये. तर हे काय शो करतं माहितीये का? हे शो करतं दी सबशेल. काय शो करतं? सबशेल. सबशेल. तर डायरेक्ट डोक्यात एवढं बसवा की L0 म्हटला, L1 म्हटला, L2 म्हटला किंवा L3 म्हटला तर 0 ला म्हणतात एस सबशेल. 1 म्हणजे पी सबशेल, 2 म्हणजे काय? डी सबशेल आणि 3 म्हणजे एफ सबशेल. जेव्हाही तुम्हाला सांगितलं जाणार की असं म्हटलं मी, आता चला थोडं लोकेशन ट्रेस करा. मी म्हटलं एक इलेक्ट्रॉन आहे, तो N2 मध्ये आहे आणि त्याचा एल हा 1 आहे. काय बोललो मी? इलेक्ट्रॉन एक ऍटम आहे, एक्स ऍटम आहे, त्याचा इलेक्ट्रॉन N2 मध्ये आहे. मग मी काय करणार? न्यूक्लियस पासून दुसरी शेल मध्ये जाणार. गेलो का? त्याच्या L1 मध्ये आहे, म्हणजे त्याच्या कशामध्ये? पी सबशेल मधल्या इलेक्ट्रॉनच्या गप्पा होत आहे. डोकं चालतंय? काय करतंय? समजलं? बघा, मी जर म्हटलं एक ऍटम आहे, तो N1 मध्ये आहे आणि त्याच्या 0 मध्ये आहे, मग मी म्हणणार L0 आहे म्हणजे एस सबशेल मध्ये आहे.
मग हे काय एसपीडीएफ हे सबशेल आहे. काय सबशेल आहे ते शेलच्या मध्ये असतात. कळलं धीरे. मग आता सुद्धा काय पाठ करायचं. 0 1 2 3 SPDF शेलच्या मध्ये हे एवढे सबशेल बसलेले असतात. तुम्हाला सांगावं लागतं शेल थर्ड आहे त्यातल्या डी मध्ये इलेक्ट्रॉन आहे, पी मध्ये आहे, एस मध्ये आहे का एफ मध्ये आहे. जर इलेक्ट्रॉन पी मध्ये असेल तर लिहावं लागतं त्याचा एल किती आहे 1 आहे, एन किती आहे 3 आहे. शिंदे करतोय का. कसा नंबर शोधतो मग N3 L1 म्हणजे थर्ड नंबर शेल. कोणतं सबशेल पी सबशेल. मी जर म्हटलं N3 आणि L3 म्हणजे मला काय म्हणायचंय 3 नंबरचं शेल पण 3 नंबरचं सॉरी एफ सबशेल. मस्के असं म्हटलं तर मी N3 L0 म्हणजे 3 नंबरचं शेल एस नंबरचं सबशेल. चिन्मय जन्म डोक्यात जात नाही आहे. काय नाही वरती चाललाय सोपं आहे एकदम. हे कळालं का रे. तुझं नाव काय चिन्मय की जन्मय रे. एक नंबरचा चिन्मय. चिन्मय हे समजलं का ऍटमच्या बाहेर शेल असतात. असतात का असतात ना. या शेलच्या मध्ये एस सबशेल असतो. काय शेल असतं या शेलच्या मध्ये SPDF असे 4 सबशेल असू शकतात. आणि जर मी म्हटलं N1 तर मी पहिल्या शेल मध्ये बोलतोय N3 म्हणजे तिसऱ्या शेल. आणि मी जर म्हटलं N3 मध्ये पी मध्ये इलेक्ट्रॉन आहे. कशामध्ये आहे पी मध्ये इलेक्ट्रॉन तर पी चा नंबर काय असतो 1. काय असतो म्हणजे मी म्हटलं N3 आणि L2 च्या गप्पा होत आहे. सॉरी 1 च्या गप्पा होत आहे. मला म्हणायचं असतं थर्ड शेल मध्ये जा. मी इथून थर्ड शेल मध्ये येणार N3 आहे आणि थर्ड शेल मध्ये मी L शोधणार. L1 आहे 1 चा अर्थ पी मध्ये इलेक्ट्रॉन फिरतोय. म्हणजे असं समजा की 1 2 3 हे आपले स्टेट आहेत कशाचे इंडियाचे. 3 म्हणजे महाराष्ट्र पण पी म्हणजे कोण संभाजीनगर. एस म्हणजे कोण असेल पुन्हा माहित नाही. समजला. 3 म्हणजे कोण नागपूर शकतो. तर ते 0 1 2 3 काय आहेत सबशेल आहेत. शेल सबशेल पासून बनते. थोडं गेलं का डोक्यात येईल. या झोप लागते आपल्याला नाही ना. बरोबर. चला कळालं तुम्हाला शेल मध्ये सबशेल असतात. आता पुन्हा काहीतरी अजून वाचलं पाहिजे ना थोडं. बरोबर एवढं सोपं असलं तर मग काय सायंटिस्ट गधे आहेत ते तर. हम्म? पुढचं आहे मॅग्नेटिक क्वांटम नंबर एम. काय आहे? आता संभाजीनगर मध्ये काय तो बाबा पेट्रोल पंप फिरणार का. सांगावं लागेल ना देवानगरीत आहे ते. देवानगरीत आहे. मग आता संभाजीनगरची डिपार्टमेंट आहे. ही शेल होती बरोबर. चला ही एन शेल होती. हे संभाजीनगर आहे. आले तुम्ही भैया संभाजीनगर मध्ये कंपार्टमेंट आहे की नाही. मग संभाजीनगरचं कोणतं कंपार्टमेंट संभाजीनगर मध्ये किती कंपार्टमेंट आहेत शोधा लागतात. मग ही झाली शेल ही झाली सबशेल बरोबर. आता सबशेल मध्ये इमेज करू पण पी सबशेल होती तर पी सबशेल मध्ये कंपार्टमेंट असतात. काय असतात कंपार्टमेंट असतात. मग आपल्याला शोधावं लागेल एस मध्ये किती कंपार्टमेंट असतात. एकच. पी मध्ये कंपार्टमेंट किती असतात रे छोटू. हा 3 झालं होतं आपलं. डी मध्ये किती कंपार्टमेंट असतात 5 आणि एफ मध्ये किती असतात 7. स्टोरी कळावं लागेल याच्याशिवाय गंमत जमणार नाही. कळलं. मग मी जेव्हा म्हणणार की एस मध्ये इलेक्ट्रॉन आहे तर समजायचं एकाच कपाळमध्ये फिरतोय. मी म्हटलं पी मध्ये एक लक्षात ठेवायचं तर 3 पुन्हा ऑप्शन बनले. पी चे 3 डिपार्टमेंट असतात. जर
डी मध्ये गेलो तर किती डिपार्टमेंट आहेत? 1 2 3 4 5 डिपार्टमेंट असतात. मी जर एफ मध्ये गेलो तर किती असतात? 1 2 3 4 5 6 असतात. मग मी असं म्हटलं की इलेक्ट्रॉन थर्ड शेल मध्ये आहे, काही प्रॉब्लेम नाही. थर्ड शेल इलेक्ट्रॉन 1 L = 1 मध्ये आहे, म्हणजे पी मध्ये आलं, बरोबर की नाही? इमॅजिन करा, थर्ड शेल मध्ये आलात तुम्ही, आलात ना? आलात करेक्ट. तुम्हाला सांगितलं पी मध्ये जा, मग तुम्ही पी म्हणजे काय? L1 काय? L1 म्हणजे तुम्ही पी मध्ये आलात. पण पी मध्येही तर कंपार्टमेंट आहेत ना भैया. आता मी सांगावं लागेल ना कोणत्या कंपार्टमेंट मध्ये, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, सांगावं लागेल ना कोणत्या कंपार्टमेंट मध्ये. मग त्या कंपार्टमेंटला असं दाखवतात, एस ला 0. तुम्हाला म्हटलं की M0 आहे, म्हणजे एकच कंपार्टमेंट, काय नाही. पी ला असं आहे 0 म्हणजे मिडल कंपार्टमेंट आहे, +1 पुढचा आहे, -1 मागचं आहे. डी ला 0 मिडल आहे, +1 पुढचं, -1 मागचं, +2 पुढचं, -1 मागचं, -2 बरोबर. आणि हे जे हे 0 +1 -1 +2 -2 +3, सांगावं लागेल तुम्हाला, तर सांगावं लागेल. N3 मध्ये आहे इलेक्ट्रॉन, शोधा. L1 म्हणजे पी मध्ये आहे, पण भैया तो 0 मध्ये आहे, M0 मध्ये आहे. M0 म्हणजे तो इथे मध्ये बसलाय, बरोबर. तर पुन्हा प्रॉब्लेम, एका कंपाऊंड मध्ये 2 इलेक्ट्रॉन फिरतात. एका कंपाऊंड मध्ये किती असतात? 2. मग ते 2 इलेक्ट्रॉन फिरतायत, किती फिरतायत? 2. हा पहिला का दुसरा? कोणाच्या गप्पा होत आहे? एक कंपाऊंड मध्ये 2 इलेक्ट्रॉन. मला सांगा एस मध्ये किती इलेक्ट्रॉन फिरू शकतात? 2. पी मध्ये किती फिरू शकतात? पी मध्ये किती राहू शकतात इलेक्ट्रॉन? 6. अरे एका 2 राहतात. मग पी मध्ये किती इलेक्ट्रॉन चालू आहे? 2. पी मध्ये किती? डी मध्ये किती? 10. एफ मध्ये किती? मी पाठ करून घ्यायचं. एफ मध्ये 10 14 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, डी मध्ये 10 घेऊ शकतो. आता पी मध्ये 6 इलेक्ट्रॉन आहेत, बरोबर आहे की नाही? आपण मधल्यामध्ये आलोय, पण हा पुढचा का मागचा? पुढचा मागचा काय माहिती का? पुढचा मागचा काय? इलेक्ट्रॉन हे अँटी पॅरलल असतात, म्हणजे पुढे जातो ते मागे येतो. पेज मध्ये झालं ते झालं ना मॅग्नेटिझम. मला इलेक्ट्रॉन कसे असतात? कसे असतात हे कळलं का? एवढं काही डोक्यात गेलं का? बरोबर. दीपक कॉपी करायचं रे. दीपक हे हो सर. मेन चॅप्टरची, एवढं काय शिकलो आपण? हे एवढं हिस्ट्री काय म्हणतात, बरोबर आहे? कशासाठी? एसपीडीएफ. काढलाय सर. मेन स्टोरी मध्ये प्रश्न काय आहे, तर एका कंपाऊंड मध्ये एक इलेक्ट्रॉन पुढे असतो, एक मागे असतो. म्हणजे काय? एक कसा असतो? अँटी क्लॉकवाईज, एक क्लॉकवाईज. न्यूक्लियसच्या भोवती दोघं इलेक्ट्रॉन क्लॉकवाईज फिरत नाही, एक फॉरवर्ड एक बॅकवर्ड. इलेक्ट्रॉन हे पुढे मागे फिरत असतात, उलटे फिरत असतात. मग तुम्ही एक गोष्ट शिकणार फिजिक्स मध्ये, इलेक्ट्रॉन जेव्हा फॉरवर्ड फिरतो तेव्हा तो मॅग्नेटिक मोमेंट तयार करतो, मॅग्नेटिझम बनवतो. रिव्हर्स फिरतो तेव्हा रिव्हर्स मॅग्नेटिझम बनवतो. दोघा मॅग्नेटिझम झिरो, दोघा मॅग्नेटिझम झिरो. पुढे कॉन्सेप्ट शिकतो आपण, एका सबशेल मध्ये एस मध्ये चुकून एकटा इलेक्ट्रॉन फिरतोय, म्हणून त्या मटेरियलला मॅग्नेटिक प्रॉपर्टी असतात. कोणता सबस्टन्स मॅग्नेटिक का असतो? दुसरा कॅन्सल करणार नाही, दुसरा कॅन्सल करणार नाही. म्हणजे आयरन मॅग्नेट कडे अट्रॅक्ट होतो, कॉपर होत नाही. आयरन अट्रॅक्ट, कॉपर बिचाऱ्याकडे सर्व एकमेकाला कॅन्सल करून बसलेत. पण आयरन कडे आहे ना एकटे, एकटे म्हणजे वेगळे की नाही, त्याला कुठे कॅन्सल करायला बसलं नाहीये. मग त्याला मॅग्नेट अट्रॅक्ट करतो. तुम्हाला पुढे कळेल की आयरन का मॅग्नेटिक आहे, कॉपर का त्याला अट्रॅक्ट होत नाही. हे एकटे बसलेले आहेत, कोण? हे एकटे बसलेले त्याला काय करतात? अट्रॅक्ट करवतात. हे एकटे बसलेले त्याला कलर देतात, काय देतात? केमिस्ट्री एकट्यामुळे सुरू होते. हे जे करतात ना इकडे तिकडे एकटे,
याच्यामुळे त्यांच्या क्वालिटी चेंज कंट्रोल नाही त्याच्यावर. बरोबर की नाही? जा 11वी 12वी करा. कसं 11वी 12वी करून टाक. हे होणार काय होणार होईल. चला काय करायची गोष्ट मग. स्टोरी काय आहे? स्टोरी सिंपल आहे. आपल्याकडे एक शेल असतं. फर्स्ट शेल, सेकंड शेल, थर्ड शेल. शेलला 1 म्हणतो आपण, 2 म्हणतो, 3 म्हणतो. प्रिन्सिपल क्वांटम नंबर. याच्यामध्ये जर मी म्हटलं की सेकंड सेकंड शेल आहे, त्यातला जर एल एल म्हणजे काय असतो, ऍझिम्युथल क्वांटम नंबर, तो शो करतो की इलेक्ट्रॉन एस मध्ये आहे, पी मध्ये आहे, डी मध्ये आहे का एफ मध्ये आहे. तुम्हाला सांगितलं 1 मध्ये आहे तर मी पी मध्ये शोधणार. कशामध्ये शोधणार? पी ला 3 कंपार्टमेंट असतात. मग पी मध्ये मी शोधणार, एम शोधणार. त्याचा एम म्हणजे कोणता? मॅग्नेटिक क्वांटम नंबर. एम सांगणार की तो 0 मध्ये आहे, +1 मध्ये आहे का -1 मध्ये आहे. मला सांगितलं -1 मध्ये आहे तर मी इथे येणार. मग इथे मला 2 इलेक्ट्रॉन दिसणार. मग मी त्याचा पुन्हा एक नंबर काढणार एस. त्याला म्हणतात स्पिन क्वांटम नंबर. कोणता? क्लॉकवाईज की अँटी क्लॉक. मग मला जर तिथे तिथे लिहिलेलं असलं +1/2, मी लिहिलेलं आहे एम एस काय आहे +1/2, तर मी अँटी क्लॉकवाईजला म्हणतात हाच तो आहे. आणि जर असं म्हटलं तर -1/2 खाली जाणार. कळलं? प्लस वाला असेल तर ऊपर, मायनस वाला असेल तर आता याच्या व्यतिरिक्त काही इलेक्ट्रॉनचे मग मग सापडतो कुठले. बरोबर. बरोबर तो सापडतो. सापडला की आपण बरोबर त्याचा कार्यक्रम बघू. मग काय करायचं. सापडला तर पाहिजे. कुठे आहे, कोणत्या शोध